नमस्कार पुणेकरांनो, मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील आपल्याशी संवाद साधू इच्छितो। दोन विषय फार महत्त्वाचे असं आजच्या घटकेला मला वाटतं, कारण नवीन पिढीसाठी आपण काहीतरी चांगलं सुंदर आणि योग्य ते सोडलं पाहिजे। आजच्या घटकेला वाहतुकीचा फार मोठा प्रश्न आहे आणि ज्या पद्धतीने वाहतुकीच्या वरती तोडगा यांनी काय काढला आहे, मेट्रो। आज जगामध्ये मेट्रो कुठंसुद्धा नाही आहे, ज्या जिथे जिथे सगळीकडे LRT आहेत, लाईट रेल ट्रान्झिट त्याला म्हणतात, ज्याला ट्रॅम म्हणतो आपण। आणि आजच्या घटकेला चीनमध्ये ट्रॅम ही जमिनीवरून नुसते पट्टे ओढलेले असतात सेन्सॉरचे, त्याच्यावरून पळते, कुठेही बांधकाम नाही, चमच्यावर सुद्धा बांधकाम नाही, कुठंसुद्धा प्लॅटफॉर्म नाही। आणि आपल्याकडे एक्झॅक्टली उलटं चाललेलं आहे। जिथून मेट्रो चालली आहे त्याच्या दोन्ही बाजूला 50 मीटर 4 FSI दिला आहे, म्हणजे जिथे एक बंगला होता, जिथे एक कार आणि 2 स्कूटर होतं, तिथं आता टावर यायला लागलेले आहेत। आणि ज्या पद्धतीने हे चाललेलं हे सगळं चुकीचं आहे। तर माझी विनंती तुम्हाला ही आहे पत्रकार बंधूंनो, की आता इथून पुढे मेट्रो चालूनच देऊ नका, असं काहीतरी करा, तरच ते होणार आहे। आणि दुसरा विषय आहे, आणि आणखी एक मोहम्मद तुगलकी विषय यांनी हातात घेतलेला आहे। खडकवासला धरणापासून फुरसुंगीपर्यंत 32 किलोमीटरचा बोगदा काढतायत। काय तो बोले आम्ही 1.5 ते 2 TMC पाणी वाचू। अरे तुम्हाला 1.5 ते 2 TMC पाणी मी देतो ना, तुम्ही मार्च ते जून महिन्यामध्ये हे 4 महिन्यामध्ये पाहिजे तेवढं तुम्ही त्याच्यातला 0.0001% आमच्या करदात्यांचे पैसे लावा तिथं, मला नको पैसे, आणि ती माती काढून शेतकऱ्यांना द्या, शेतकऱ्यांचं उत्पन्न चौपट होईल। आणि नुसतंच उत्पन्न चौपटच होणार नाही, अरे तुम्ही तो 32 किलोमीटरचा बोगद्यातला मलबा काढणार आहे, तो टाकणार कुठं? आणि माझी तर विनंती ही आहे कमिशनरांना, अरे तुमचे जितके पण कालवे आहेत ना, त्याच्या दोन्ही बाजूला रस्ते आहेत, आणि ते रस्ते मोकळे करा ना 2 व्हीलरसाठी। 50% तुमचा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। आता खडकवासल्यापासून मी दररोज येताना बघत असतो की तो दोन्ही बाजूला भरपूर जागा आहे, आता तिथं कचरा पडायला लागला, अतिक्रमणं व्हायला लागलेली आहेत, आणि तुम्ही तर हाय त्याला बंद करताय। अरे काय मूर्खपणा चालला आहे, काहीतरी विचार करा। आणि आपण जगभर विद्येचं माहेरघर ऑक्सफोर्ड ऑफ ईस्ट म्हणतो पुण्याला, आणि म्हणे इथं जे पिकतं ते जगभर विकलं जातं, हे विकताय काय तुम्ही? अरे 100 टँकर पाणी विकतायत पुण्यात, माझ्यासारख्या ज्येष्ठांना लाज वाटायला पाहिजे। आपण पाणी देऊ शकत नाही फ्री। आता तुम्ही बघितलं त्या महिला कशा रडतायत, बिचाऱ्या हांडे घेऊन 4-4 किलोमीटर फिरतायत, लाज वाटायला पाहिजे आम्हाला। आणि आम्ही एअर कंडिशन ऑफिसमध्ये मस्तपैकी 3-3, 4-4 लाख पगार घेतो, आणि माझ्या 5 स्टारमध्ये जाऊन एअर कंडिशनमध्ये हे राहतो। काय मला दुःख होतं सर्वसामान्य माणसाचं, आणि 70% जनता आमची बिचारी ज्या पद्धतीने चाललेली आहे ते दुःख होतं। आणि विशेष म्हणजे पाणी, सर शिवाजीराव तुम्ही विचारला प्रश्न, अहो 60 ते 70% जमिनीला पाणीच मिळत नाही इरिगेशनसाठी, सगळं पाणी बोंबलत समुद्रात होऊन जातं, एक चमच्याभर पाणीसुद्धा साठत नाही। अरे तुम्ही घ्या ना चायनाची दोन्ही उदाहरणं, चायनामध्ये कशी ती LRT पळते, चायनामध्ये कसं त्यांनी पाणी अडवून कसं व्यवस्थित त्यांचं मॅनेजमेंट आहे। तर हे विषय तुम्ही उचलून घ्यावे, आणि कमिशनरांना जाऊन प्रश्न विचारा, इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना जाऊन प्रश्न विचारा, मेट्रोचा प्रश्न कमिशनरला विचारा, बोले हम और मेट्रो करा। अरे कसली घंटा मेट्रोचं जे प्लॅटफॉर्म्स आहेत 20-20 गुंठ्याचे प्लॅटफॉर्म बनवत आहे तुम्ही। मी आता कोर्टाच्या तिथं होतो, मगाशी कोर्टात येतो, अरे कोर्टाला लागून त्यांनी असं एवढं मोठं एका एकराचं तुम्ही प्लॅटफॉर्म बनवताय, आणि त्याला वर चढायला जसे 5 स्टार हॉटेलमध्ये जिने असतात सरकते। अरे काय चाललंय काय, आणि दुनियामध्ये काय चाललंय बघा ना रे बाबांनो। आता सर एवढं मेट्रोचं जवळपास 60-70% काम पूर्ण झाले, आणि एवढं सगळं स्ट्रक्चर उभं राहिल्यावर तुम्हाला जाग आली विरोध करायला, पण पुढे तर वाढवणारच आहे। मला जाग नाही आली, मी 15 वर्षापूर्वी याच्यावरती विरोध केला, आंदोलन केलं, हे जुनं आहे। आणि दुसरी गोष्ट, इथून पुढं सुद्धा तुम्ही नका करू, जे आहे झालं तेवढं वापरा, ह्याच्या पुढं नका वापरू, वाचवा ना इथून पुढं पैसे, करदात्यांचे पैसे आहेत। अहो आमचे तर ॲट सोर्स पैसे कापले जातात। मला जी पण पेन्शन मिळते, मी रिटायर झालो तेव्हा मला 3,000 पेन्शन होती बोंबलायला, त्याच्यातल्या ऑन द स्पॉट तिथं पैसे कट होऊन जायचे। आता माहीत नाही तुमच्यातले किती जण इन्कम टॅक्स देत आहेत, हां टॅक्स पे करताय ना, ॲट सोर्स होतो का? नाही, ॲट सोर्स व्हायला पाहिजे, स्वतःहून कुणीच नाही देत नाही। अरे बाजारात मी जायचो सुरुवातीला, तर तुमच्यासारखे शिवाजीराव मित्र ते म्हणायचे, कर्नल साहेब आपको थप्पड़ चाहिए ना, तो पहिले 10 रुपये दे साबुन से हाथ धोने के। अरे ज्याला थप्पड कुणीच मारायला तयार नाही, आता कोण पैसे देईल स्वतःचे? कुणी देत नाही, म्हणून मला घर विकावं लागलं। माझा साळुंखेवरचा 3 बेडरूमचा फ्लॅट विकला। आता हा मूर्खपणा तुम्ही म्हणाल जायला पागल आहे कर्नल को दिमाग नाही आहे। मी भाड्याच्या घरात राहतो 100 रुपये देऊन गेले 35 वर्ष। हे का सांगायचं आहे? तर दुःख होतं। आणि जे जलसंपदा मंत्री 30 वर्ष होते ते एकदा सुद्धा आमच्याकडे आले नाहीत, आणि अमेरिकेतले लोक कौतुक करून गेले। चला भविष्यात